नमस्कार, शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण डबल बीची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत। तर इथं पाहू शकता तुम्ही, इथे डबल बी घेतलेली आहे। खूप छान कवळी मिळाली आहे मार्केटमध्ये, मस्त कवळी दिसतीये, पाहू शकता तुम्ही इथे। आणि ती आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर आपण साहित्य पाहूया। तर इथे एक बटाटा घेतलाय बारीक चिरून, टोमॅटो, आलं, लसूण याची आपल्याला पेस्ट करायची आहे। एक टोमॅटो घेतलाय आणि लसूण पाकळ्या 5-6 घेतल्यात आणि 1 इंचाला कमी आलं घेतलंय। हे आपल्याला मिक्सरला छान वाटून मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे। बारीक चिरलेला कांदा, आपल्याला इथं एक वाटण लागेल, इथं वाटण लागेल खोबरं, आलं, लसूण, खसखस, तीळ, कांदा याचं मी वाटण करून घेतलेलं आहे। हे आहे 4-5 चमचे। हळद लागेल 1 चमचा, लाल तिखट लागेल 1 चमचा। इथं मी कोल्हापुरी मसाला घेतला आहे 2 चमचे। आपले मसाल्यातले डब्यातले छोटे चमचे असतात ते मी घेतलेले आहेत 2 चमचे कोल्हापुरी मसाला। गरम मसाला घ्यायचा आहे अर्धा चमचा। तमालपत्र घेतले 2-3 तमालपत्र। जिरं घेतलंय 1 चमचा, मोहरी घेतली 1 चमचा, हिंग लागेल आणि चवीनुसार मीठ। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी कुकर ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये तेल घालून घेतलंय। तर तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची 1 चमचा। मोहरी छान तडतडली की आपल्याला जिरं घालायचंय। मोहरी जिरं छान तडतडले की आपल्याला तमालपत्र घालायचंय। परतून घेऊ, छान होती ही भाजी। त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालूया, बारीक चिरलेला कांदा। आता 1-2 मिनिट आपण परतून घेणार आहे, लाल होईस्तोवर कांदा। आपण छान लाल कांदा होईस्तोवर परतून घेऊया। हिंग घालूया, आपल्याला इथे 1/2 चमचा हिंग लागेल। आणि आपल्याला फुटण वाट पाहूया। कांदा छान लाल झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये मसाले घालून घेऊ। हळद घालूया, लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि तुमच्याकडे जो गरम मसाला असेल, जो मसाला असेल तो तुम्ही घालू शकता। इथं कोल्हापुरी मसाला घेतलाय मी, गरम मसाला। आता हे परतून घ्यायचंय। मसाला छान परतून झाला की आपण त्याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालणार आहे, जी केली आहे ती टोमॅटो, आलं, लसूण पेस्ट ती घालूया। परतून घेऊया चांगली। आणि त्याच्यामध्ये आता आपण वाटण घालू, जे आपण कांदा, खोबरं, खसखस, तीळ घालून केलेलं वाटण ते घालूया सगळं। 1-2 मिनिटं परतून घेऊया चांगलं, तेल सुटस्तवर। मसाला छान परतला आहे, पाहू शकता तुम्ही इथे। आता आपण त्याच्यामध्ये बटाटा घालूया, स्वच्छ धुतलेला, आणि डबल बी घालूया। आता हे छान परतून घ्यायचे, आता परतून घेऊया। आता हे छान परतून झालेलं आहे बटाटा आणि डबल बी। आता त्यात पाणी घालूया, जास्त पातळ करायचं नाहीये, थोडं आपल्याला सुकीच भाजी करायची आहे, त्यामुळे पाणी जरा थोडं कमीच घालायचं। आणि कवळा आहे, डबल बी कवळी आहे, त्यामुळे लगेच शिजेल, काही वेळ लागणार नाही। 2 शिट्ट्या घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालूया।
अजून थोडंसं पाणी लागेल. थोडंसं पाणी लागेल आणि इथे गूळ घालायचा म्हणजे भाजीला छान चव येईल. चवळीची भाजी असते ना, आपण रस्सा भाजी वगैरे करतो, तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडासा गूळ घातला तर चवळीची भाजी खूप छान लागेल. आता हे गूळ घालते, 1 चमचा घातलाय. आता हे आपल्याला झाकण ठेवून 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत आणि छान शिजू द्यायचं आहे. आता 2 शिट्ट्या करून घेणार आहे. आता आपली डबल बीची भाजी झाली आहे का ते पाहूया. आता मी काढून घेणार आहे प्लेटमध्ये. तरी तर तुम्ही पाहू शकताय मी मस्त प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आपली डबल बीची भाजी. आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर घालूया. तर पाहू शकता तुम्ही इथं मी मस्त कोथिंबीर घालून घेतलेली आहे. तर छान वास येतोय भाजीचा. मटन चिकनला मागे टाकल अशी भाजी आहे. तर रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. कशी झाली ते मला सांगा. ती भाजी कशी करायची ते माझ्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेली आहे, शीतल रेसिपी मराठीला. तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता. चिकन बिर्याणी कशी करायची ते पण यूट्यूब चॅनलला माझ्या अपलोड केलेले आहे. कारल्याची भाजी, कोबीची भाजी हे तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता आणि तुम्ही छान प्रतिसाद देताय. तर धन्यवाद.